Okay, stop. Have a seat here, okay? अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. इथे भूतानमधील सर्वात उंच बुद्धाचा स्टॅच्यू आहे. तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर बघाल तर हा अतिशय सुंदर हा स्टॅच्यू बांधलेला आहे आणि ह्या स्टॅच्यूसाठी जेवढे म्हणून अर्थसहाय्य केलं होतं ते एका सिंगापूरच्या एका मोठ्या बिझनेसमॅनने $200 मिलियन पर्यंत असे वगैरे त्यांनी त्याला सपोर्ट केला आहे. आणि या मंदिराची खासियत ह्या पर्टिक्युलर जागेची खासियत अशी आहे की इथे त्यांची अशी धारणा आहे की जेव्हा अशा प्रकारचे 3 स्टॅच्यूज होतील तेव्हा इथे परत बुद्धांचा जन्म होणार अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ही जागा बनवण्यात आली. याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी करायला येत नाही, पण त्यांची इच्छा होती की जवळपास एवढ्या आकाराचे 25,000 बुद्धांचे स्टॅच्यू बसवले जाणार. पण आज जर तुम्ही आत बघितलं तर 25,000 केव्हाच क्रॉस केले गेलेले आहेत. त्याच्यात तिथे जवळपास 30-40 हजाराच्या आसपास अतिशय सुंदर मंदिर आहे. आणि इथे इकडचं जे क्लायमेट एकदम 2 मिनिटात बदलतं. एका क्षणाला इथे पाऊस असेल, दुसऱ्या क्षणाला ऊन येतं आणि थंडी तर कडाक्याची आणि वारा तर प्रचंड जोरदार आहे. तिकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर आता तिथे पंडल बांधण्याचं काम चालू आहे. तिथे त्यांची अशी धारणा आहे की भूतान हे एकच असं राज्य आहे किंवा एखादा देश आहे की त्या देशामधील लोक अख्ख्या जगासाठी प्रार्थना करतात. इथे गेल्या वेळी त्यांनी 14 दिवस अशी प्रार्थना केली होती ज्याद्वारे त्यांनी जगभरात शांती येवो, जगात युद्ध न हो आणि जगात कुठल्याही प्रकारचे डिसीज न येवो ह्या इच्छेने. मला वाटतं धर्म किंवा काही याच्यापेक्षा जर सगळ्यात चांगली काय ही शिक्षण असेल तर आपण एकमेकांच्यासाठी चांगलं व्हावं अशी मागणी करणं. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाणार आहोत. हिंदू टेम्पल म्हटलं जातं तिथे आणि त्या तिथून अतिशय सुंदर असं आपल्याला विहंगम असं दृश्य थिम्पूचं मिळतं. थिम्पू ही मी तुम्हाला सांगितलंच होतं की थिम्पू ही भूतानची राजधानी आहे आणि इथे भूतानचे 2-3 भाग होतात. म्हणजे थिम्पूचे नॉर्थ साऊथ असे प्रकार आहेत आणि हा पूर्णपणे व्हॅलीत असल्यामुळे ते खूपच छान दिसतं. चला, लेट्स गो टू हिंदू टेम्पल. 1, 2, 3
pocket full of gold. Asha, Asha, उधळलेले लास्ट बळाचं सोड ना Okay, stop. Have a seat here, okay? वेल आपण आता भूतानच्या एकुलत्या एक, मला माहित नाही एकुलत्या एक, पण थिम्पू मधल्या एका हिंदू मंदिराच्या बाहेर बघ, देवी पंचायन असं त्यांचं देवीचं नाव आहे. जरी त्या देवीची तिथे स्थापना करण्यात आली असली तरी त्या बाजूला शिव, गणेशजी, लक्ष्मी, सरस्वती या सगळ्या देवांच्या मूर्त्या देखील स्थापित करण्यात आलेल्या आहेत. हे जे मंदिर आहे म्हणजे बेसिकली कसं होतं की भूतानमध्ये जेव्हा हे रस्ते वगैरे बांधण्याचा सुरुवात झाली तेव्हा त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती आणि तसे काम करणारी माणसं नव्हती, म्हणून त्यांना भारतातून आणण्यात आलं आणि ते भारतात येऊन मोस्टली आसाममधून येऊन त्यांनी हे सगळं चालू केलं. इकडचे रस्ते बांधायला मदत केलं, इकडचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. सो एक गुडविल म्हणून इकडचे राजा त्यांना इकडे हे मंदिर बांधून देण्यास मदत केली आणि हे मंदिर त्यांनी, इकडचे राजा आहेत, इकडचे रॉयल फॅमिलीचे राजा आहेत, त्यांनी स्वतः हे मंदिर स्थापित केलं आणि अतिशय त्यांचा एक मोठा दृष्टिकोन आहे. जेव्हा इथे दसऱ्याचा उत्सव होतो तेव्हा ते स्वतः देखील इथे येतात. तर आणि अतिशय सुंदर ठिकाणी बांधलंय आणि याचं रात्री लाइटिंग अतिशय सुंदर होतं. अतिशय लांबून सुद्धा तुम्हाला ते नोट केलं जातं आणि मी तुम्हाला रेकमेंड करतो की जर तुम्ही इथे आलात थिम्पूला तर हे मंदिर व्हिजिट केल्याशिवाय पुढे जाऊ नका. खूप छान लोकेशन आणि इकडेच थिम्पूचा सगळ्यात व्ह्यू पॉइंट म्हणून जो आहे तो इथेच आहे. आपण तोही बघूया आता.